आहोत साधी आणि एकदम सोपी अशी गिलक्याची भाजी। तर त्यासाठी मी इथे 4 गिलके घेतले, बारीक चिरून घेतलेले आहेत आणि ते पाण्यामध्ये टाकलेले आहेत, कारण जास्त वेळ जर गिलके बाहेर राहिले तर ते काळे पडतात। आणि ते मी पाण्यात टाकले आणि आता ते स्वच्छ धुवून त्यांचं पाणी आता आपले गिलके मस्त झाले। आता त्यासाठी मी इथे एक लोखंडी पॅन घेतलेला आहे। त्यामध्ये मी आज सुकी गिलक्याची भाजी बनवणार आहे। आता त्यामध्ये तेल टाकून घेऊया। तर मी इथे 2 चम्मच तेल घेत आहे। तर गिलक्याच्या भाजीमध्ये तुम्ही जास्तीचे तेल टाकू नका, कारण गिलकं हे तेल सोडतं। तर मग आता आपण इथे तेल थोडं गरम होऊ देऊया। तेल गरम झालं की याच्यामध्ये सर्वात पहिले आपण मोहरी टाकायची, कारण मोहरी ही चांगली तडली की मग तिचा कडवटपणा निघून जातो। तुम्ही कोणतीही भाजी बनवत असाल किंवा काहीही बनवत असाल तर सर्वात अगोदर मोहरी टाकायची आणि मग तुम्हाला जे टाकायचं असेल ते तुम्ही टाकू शकता। बघा आपली मोहरी चांगल्यापैकी तडतडत आहे। आता आपण याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता आणि जिरं टाकून घेऊया। आपले जिरं ही चांगल्यापैकी तडतडलं आहे, तर आपण यामध्ये लगेच गिलके टाकूया। आता हे सर्व एकत्र करून घेऊया। आणि यामध्ये शिजताना थोडंसं चवीनुसार तुम्ही मीठ टाकू शकता। तर मी इथे अर्धा चम्मच मीठ टाकत आहे, जेणेकरून आपली भाजी लवकर शिजते। आणि मिठाबरोबरच हळदही मी टाकून घेत आहे। आणि हे मिक्स करून आपण आता याला मंद आचेवर 2 मिनिटे शिजवून घेऊया। तर बघा मी यामध्ये पाणी थोडेही टाकलेलं नाहीये, तरी बघा गिलक्याने किती पाणी सोडलेलं आहे। त्यामुळे यामध्ये थेंबरही पाणी टाकायचे नाहीये, वाफेवरच आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे। तर आता मी 2 ते 3 मिनिटे झाकून हे शिजवून घेणार आहे। तर आता 3 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता, आता मी झाकण काढत आहे। तर बघा आपली भाजी कशी झाली। आता मिक्स करून बघूया, तर आपली भाजी शिजत आलेली आहे। शिजली की नाही ते आपण चेक करून बघूया। तर ही बघा मस्तपैकी आपली भाजी शिजत आली आहे। तरी त्यामध्ये थोडंसं पाणी असल्यामुळे आपण अजून एक अर्धा मिनिट परतवून घेऊया। ही भाजी कमी तेलात आणि पाणी न टाकता सोपी आणि पटापट होणारी भाजी। तर आता यासाठी बघा आपलं पाणी सर्व आटलेलं आहे। तर पाणी आटल्यानंतर मी इथे 1.5 चम्मच लाल तिखट आणि थोडासा नागाई मसाला घेतलेला आहे। चवीनुसार तुम्हाला टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा स्किपही करू शकता। तर तो मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेला आहे आणि तो मी वरून टाकणार आहे। टाकून आणि मस्त परतवून घेऊया। आता पाणी पूर्णपणे आटलेलं आहे, त्यामुळे गॅसची फ्लेम आपण स्लो ठेवूया।
तर बघा आपली भाजी काय मस्त दिसते। आता तिखट टाकल्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत थोडंसं शेंगदाण्याचं कूट आणि तेही जास्त बारीक न करता थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे। सकाळच्या घाईमध्ये आपण फटाफट ही रेसिपी बनवू शकता। बघा तर आपली रेसिपी आता रेडी आहे। आता गॅस बंद करूया। बघा फ्रेंड्स, आपली भाजी आपण आता शिजल्यानंतर एका बाउलमध्ये काढून घेतली आहे। तर बघा ही रेसिपी किती मस्त आणि सुंदर दिसत आहे। तर अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।